आफ्टर सेकंड वर्क अँड एनर्जी, कार्य आणि ऊर्जा. पाठीमागील तासाला पण युनिट ऑफ वर्क हे पाहिलेलं आहे. त्याचप्रमाणे रिलेशन बिटवीन जूल अँड अर्ग हे पाहिलेलं आहे. पेज नंबर 20 वरती पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो वर्क हा जो भाग आहे तो अभ्यासक्रमातून कमी झालेला आहे. त्यानंतर पेज नंबर 21 ट्राय दिस, त्याच्यामध्ये 2 चौकटे आहेत. तो पूर्ण पेज हा अभ्यासक्रमातून कमी झालेला भाग आहे. पेज नंबर 22 वरती सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत, ते आपण पाहूया. एक्झाम्पल फर्स्ट, कॅल्क्युलेट द वर्क डन. कॅल्क्युलेट द वर्क डन to take an object of mass 20 kg to a height of 10 meter. G is equal to 9.8 meter per second square. Calculate the work done to take an object of mass 20 kg to a height of 10 meter. G is equal to 9.8 meter per second square. इथं त्या वस्तूचं वस्तुमान हे 20 kg 20 किलोग्रॅम आहे. ती वस्तू हाईट ऑफ 10 मीटर 10 मीटर उंचीवरती न्यायची आहे. तर त्याच्यासाठी झालेलं कार्य किती आहे ते विचारलेलं आहे आपल्याला. कॅल्क्युलेट द वर्क डन टू टेक अन ऑब्जेक्ट ऑफ मास 20 kg टू अ हाईट ऑफ 10 meter. Mass m is equal to 20 kg. Yes, displacement 10 meter. G is equal to 9.8 meter per second square. आपल्याला कार्य काढायचं आहे. W is equal to Fs. W is equal to Fs. मग या ठिकाणी मास दिलेले आणि डिस्प्लेसमेंट दिलेले, फोर्स दिलेला नाही. मग तो पहिल्यांदा फोर्स काढायचा. डिस्प्लेसमेंट दिलेले आहे, फोर्स दिलेला नाही. पहिल्यांदा फोर्सची किंमत काढायची. फोर्सची किंमत काढण्यासाठी मास अँड एक्सिलरेशन, ग्रॅव्हिटेशनल एक्सिलरेशन दिलेलं आहे. त्यावरून आपल्याला फोर्सची किंमत F ची किंमत काढता येते. F इज इक्वल टू mg 20 इंटू -9.8. इथं g ची किंमत जी आहे गुरुत्व त्वरण ते निगेटिव्ह घेतले. फोर्स जो असतो तो पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असतो आणि ही वस्तू आपल्याला वरती उचलायची आहे. 10 मीटरवर उंच न्यायची आहे. म्हणजे बल खालच्या दिशेने आणि वस्तू आपण वरच्या दिशेने नेतोय. बलाच्या विरुद्ध दिशेने या वस्तूचं कार्य होते. त्यामुळं निगेटिव्ह चिन्ह या ठिकाणी वापरायचं आहे. द निगेटिव्ह साइन इज टेकन बिकॉज द डिस्प्लेसमेंट इज अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ द फोर्स. बल हे खालच्या दिशेने आहे, वस्तू आपण वरच्या दिशेने लावतोय. विस्थापन हे बलाच्या विरुद्ध दिशेने होते, म्हणून हे निगेटिव्ह चिन्ह आलं. मायनस आज 0 मांडला. 16 19 दशांश स्थळातलं 1 अंक -196. फोर्स
चा युनिट न्यूटन. F is equal to -196 न्यूटन. आपल्याला वर्क काढायचे. कॅल्क्युलेट द वर्क डन. W is equal to Fs. F -196 न्यूटन. Displacement 10 meter. minus 1960 जूल न्यूटन मीटर म्हणजेच जूल. या ठिकाणी त्या 10 मीटर उंचीवरती ती वस्तू नेण्यासाठी -1960 जूल एवढं कार्य होईल. इथं निगेटिव्ह जे चिन्ह आलेलं आहे ते बलाच्या विरुद्ध दिशेने विस्थापन होत असल्यामुळे ते चिन्ह हे मायनस आलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला मास दिलेला आहे, डिस्प्लेसमेंट दिलेले आहे, जी किंमत दिलेली आहे त्यावरून पहिले आता फोर्स F ची किंमत काढायची आणि नंतर Fs फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट काढायची. Example second. Praveen has applied. Praveen has applied. Praveen has applied a force of 100 Newton on an object at an angle of 60 degree to the horizontal. The object gets in the horizontal direction and 400 joule work is done. What is the displacement? What is the displacement? What is the displacement of the object? Cos 60 degree is equal to 1/2. Praveen has applied a force of 100 Newton on an object at an angle of 60 degree to the horizontal. प्रवीण क्षितिज समांतर दिशेशी 60 अंश कोनातून लावलेले 100 न्यूटन बलामुळे वस्तूचं क्षितिज समांतर रेषेमध्ये 400 जूल एवढं कार्य झालेलं आहे. तर त्याचं विस्थापन किती? व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट. तर त्या वस्तूची विस्थापन किती झालं असं आपल्याला विचारलेलं आहे. वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. W इज इक्वल टू Fs. पण काही अंशातून जर होत असेल तर आपण Fs cos θ असा फॉर्म्युला घेतो.
या ठिकाणी थीटा जो आहे तो 60 डिग्रीचा आहे. फोर्स 100 न्यूटन, वर्क 400 जूल आणि यस डिस्प्लेसमेंट विचारलेले आपल्याला. फॉर्म्युला जो आहे तो W = Fs cos theta. W = Fs cos theta. W वर्क 400 जूल, F फोर्स 100 न्यूटन, S डिस्प्लेसमेंट विचारलेले. cos theta, theta is 60 degree, cos 60 degree, 400 = 100 into S. cos 60 degree ची किंमत आपल्याला दिलेली आहे. cos 60 degree = 1/2 हे दिलेले आहे. मग या ठिकाणी S ची किंमत काढायची. हे 400 हे 100 गुणिले आहे ते भागिले होईल. हे 1/2 2 हे भागिले आहे ते गुणिले होईल. S ची किंमत काढण्यासाठी ह्या ज्या किमती आहेत त्या उजव्या बाजूच्या डाव्या बाजूला क्रिया उलट करायची. हे 400 हे 100 गुणिले आहे ते भागिले 2 भागिले आहे ते गुणिले होईल. हे 2 शून्याला हे 2 शून्य गेले. S = 4 × 2 8. डिस्प्लेसमेंट जी आहे ती 8 मीटर एवढी होईल. What is the displacement of the object? The displacement of the object is 8 meter. The displacement. What is the displacement of the object? The displacement of the object is 8 meter. दोन्ही उदाहरणं व्यवस्थित समजून घ्या, वहीमध्ये लिहा आणि व्हॉट्सअप ग्रुपला पाठवा. धन्यवाद.